काय झालं हो ललिता? काऊन जोरा जोरानं बोंबलत होते? बापूजी बी, मग तू बी, आणि मग आत्याबाई बी. पैसे पैसे कोण घेतले पैसे? अजून झाले का चोरी? कुठेही ठेवून देता आणि तुम्ही दोघंही तसेच आहे. तूही तशीच आहे ललिता आणि ते बापूजी तसेच आहे. कुठेही पैसे ठेवून देता आणि बस मग पैसे 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 करत राहता. कुठं ठेवले होते? काय बिंदुताई, तुम्ही घरात राहता का काय राहता? तर कुठं राहता तर समजत नाही बाबा. घरात काय होते, कोणासंग काय होते, कोण काय बोलते तेही तुम्हाला समजत नाही. म्हटलं तर तुम्हाला चला म्हणून तुम्ही काय म्हणे राहू दे. चालले इकडे येऊन गेले, मी गेली समोर. आता काजल ना राकेश बापूजी आले तर त्याच्यात काय मोठं एवढं? काऊन काय झालं तर? पैसा पैसा पैसे पैसे काय करत होते तुम्ही? काही नाही हो बिंदुताई, आले ठीक आहे, पण राकेश बापूजीनं धीरेच्या बाबाला पैसे मागितले 2000 रुपये. मी म्हणतो एवढा मोठा 50,000 रुपये पगार असून धीरेच्या बाबाला काऊन पैसे मागितले त्यानं? आणि ये ना बी चुपचाप फटकन देऊन दिले, जसे मागले तसे खिशातून काढून देऊन दिले. काय गरज होती म्हणतो, तेच म्हणत होती मी. मग त्याला बोलत होते, ते गेले बापूजी गेले आता त्याला बोलत होते मी धीरेच्या बाबाने. काय गरज होती तुम्हाला पैसे देवाची? काऊन दिले तुम्ही पैसे? एवढा मोठा आहे तरी, एवढा मोठा पगार आहे तर हर महिन्याचा पगार कुठे जाते? असं तसं मी बोलत होती. तर मग आतेबाई आल्या तर आतेबाई मी म्हणे खरं आहे म्हणे ललिता, तर म्हणे एवढा मोठा पगार आहे म्हणे राकेशचा, काऊन दिला म्हणे तू ना? अशा म्हणे का आतेबाई बी? हो ना, आतेबाई बी अशा म्हणे ना, खरं खरं आहे म्हणे ललिता म्हणे. आणि माझ्या बुवाला समजत नाही बापा, मागतले सटकन देऊन दिले. पेट्रोल पाण्याला लागते म्हणे. एवढं लागते का पेट्रोलले? काहीतरी लागत असं ना ललिता, एवढ्या दुरून जाणं येणं करते तर लागत असं. आपल्याला काय माहिती यायचं? पण एक गोष्ट आहे, जेवढा पैसा असला ना तेवढा कमीच पडते ललिता. एक गोष्ट आहे, तो आपल्यापाशी कमी असला ना बरोबर वर पुरवते, जेवढा जास्त असला ना थोडी कमीच पडते. कायले एवढा बेबाट खर्च करा मग? बायकोले जरासं समजावं नाही का एवढा खर्च नको करू म्हणून? दर महिन्याला का 20-20 हजारच्या साड्या, तर दिवाळीला बी घेतल्याच असून तिने 2-4, म्हणून तर झाले पैसे उरले. मग आणि मग भावाले म्हणते मग आम्ही कंजूशी करा बिंदुताई, आपण कंजूशी करा, आपण घेवा नाही अंगाले, काही नाही खावा नाही पोटाले, आणि मग त्याला देवा. हो हे तर बरोबर आहे. मग तू ललिता ते पैसा जपून ठेवत नाही, जेवढा आला तेवढा पार उडवते, मोज मस्ती मजा करते, खातेत पेतेत, कपडा लत्ता हिंडणं घुमणं सर करते, आणि आपण पैसा पैसा धरून बसतो, कंजूशी करून बसतो, आणि त्याला देवा ते मजा करते त्याच्या पैशावर, आपले आपण त्याला दे. तर बरोबर आहे. समजायला पाहिजे मग बापू मदन बापूजीले नाही देवाले पाहिजे होते. मग मी तेच तर बोलली, काऊन दिले म्हटलं तुम्ही? चला काम नव्हता करत, काय नोकरी सुटली असती तर दिला बी तर काही हरकत नाही, पण आता काम करून राहिले, काय गरज देवाची? जाऊ दे आता, दिले तर दिले, आता बोलून काय करता? आता देऊ दे. भावालाच दिले ना, कोणा परकेले तर नाही दिले का? दारू तर नाही पेला ना? दारू तर नाही उडवली ना? भावालाच दिले ना, कधी ना कधी तोच कामी येईन. आज तुम्ही त्याच्या कामी या करता, उद्या तो आपल्या कामी येईन. असं आहे का? एकामेकालाच होतेत ना. पाहतो ना बिंदुताई, पाहतो ना किती कामी पडतेत. हो पाहतो ना मी. आता सटकन देऊन दिले ना 2000 रुपये खिशातून काढून. आम्हाला गरज पडली म्हणजे पाय तर किती देतेत होता. राहू दे, तू नको तुझ्या कलेजा जडून. त्याचे ते ना दिले, आपण नाही देवा आपले. त्याचे दुकान माय होय, माया हट्टानं म्या केला हट्ट म्हणून दुकान टाकण्यात आलं, नाही तर कुठून टाकलं असतं? हो काय करता मग आता? दिले तर आता बोलून काय करता? नाही नाही बिंदुताई, जाऊ दे ना, राहू दे ना, काय नाही आता दिले, समोर चालून अजून देईन. म्हणजे आपण कंजूशी करावं, आपल्या पोटापाटाले खावा नाही, कपडा लत्ता घ्यावा नाही, जमा करा मग त्याला ठेवा. आता बोलल्याशिवाय सोडत नाही, आता सोडत नाही, हमेशा तसंच चालत राहीन. मग मी म्हणतो ना आता आत्या पहिले चांगले येऊ दे ना, आत्या पहिले सांगतो ना साजरे 2-4 गोष्टी, असं बोला तसं बोला करून भरतो ना कान आता आत्या पाहिजे. आणि येऊ दे बापूजीले तिकून, रातच्याने येऊ दे बापूजीले. बाप त्याची बी, दोघाची बी, त्या काजलची बी घोरपिळा काढायची आहे, ते बी लय माजल्यासारखी करून राहिली. आत्या बाई काय आराम करून राहिला का? मग येतो मग मी. नाही ये ना, ये बसली काय म्हणतो? आत्या बाई तुम्ही काजलले सोडूच नका आता. हेच पुरा खर्च हेच करायला लावत असन बापूजीले. लग्नाच्या पहिले कधी नाही बापूजीने पैसे मागितले, आताच कसे त्यांनी लग्न झाल्यावर एवढी पैशाची गरज पडली? पहिले मागितले का कधी? हेच वय सगळी जे आहे ना ते काजलच आहे, हेच खर्च करायला लावत असन. असं कर तसं कर, आणि तसे तसे मग तिच्या म्हणण्यानुसार बापूजी करते, हे म्हणते तसे. आता हो करत असन म्हणा, हे पाहिजे ते पाहिजे असं तसं. हो पहिले मागे नाही तो पण पैसे, आता कशी त्याला गरज पडली एवढ्या पैशाची? तर आणि धीरेचे बाबा म्हणते का पेट्रोल पाण्याला लागते. पहिले बी तर जाणं येणं करे, लग्नाच्या 2-4 महिने पहिले जाणं येणंच तर करे, तेव्हा तर नाही मागितले. एवढ्या लग्नामध्ये लग्न झालं एवढं बापूजी तर मागितले नाही पैसे. आता लग्न झाल्यावर आताच पैशाची गरज पडली का त्याची? हो आता येऊ दे ना रातच्यानं आला का विचारतो त्याला सगळं, काय तुला पैशाची गरज पडली, काय खाड पडली तुला पैशाची, तर भावाले मागून राहिला पैसे, तर थांब ना येऊ तर दे त्याला. आत्या बाई
नाही तर असं तर नसून आता बाई का तिकडे काजलच्या मायबापाला तर नाही पुरवत बापूजी पैसा. दोघंच आहे, गाई मांग जाते बिचारा काजलचा बाप, तर गाईचा काय परवडत असून त्याले. आणि काजलची माय तर घरीच राहते, तर तिच्या मायबापाला तर नाही पुरवत असन. बापूजीला मागू मागू द्या 20,000 आणि द्या 30,000 आणि इकडे मायबापाला देत असन. असंही होऊ शकते आता बाई. नाही तर एवढा मोठा पैसा कसा खर्च होईल. दोघं घरात तर एकही पैसा देत नाही बापूजी. तिथं यवतमाळले राहते तवाच त्याला लागत असं. इथं आले म्हणजे तर आपल्याच खाण्यात खाते. नाही नाही व ललिता, तिचे माय बाप तसे नाही वाटत मला पोरीची भाड खाईन म्हणून. नाही तिचा बाप किती स्वाभिमानी आहे. तिचा बाप नाही 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 असा गलत विचार मनात नको आणू. तिचा बाप नाही घेणार पैसे, ना तिची माय घेईन पैसे. तिचे माय बाप असे नाही आहे पोरीपासून पैसे घेतील. नाही 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 किती साधे माणसं आहे लोक, किती साधे भोळे लोक आहे. नाही 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 असं काही नाही आहे. ते स्वतःवरच खर्च करत असन. ते काजल हे घेऊ दे ते घेऊ दे महाग दिसते तसं नसते आता बाई. हत्तीचे दात दाखवायचे वेगळे असते आणि खावायचे वेगळे असते. जेवढे साधे भोळे दिसते ते तेवढे साधे भोळे आहे नाही. अंदरून देत असं हे काजल पैसे द्यायले घ्या ना बाबा घे नाही काय होते मग लागन तर वापस देऊन दे जा असं करून देत असं ते घेऊन घेतात. मग गरीबी काय गरीबी माणसाला मजबूर करतेच. मला तर असंच वाटते आता बाई. काही नाही ते तिच्या मायबापाला पैसा पुरवते बस. जाऊ दे व पुरवतही असन का त्याचं भलं होईल. मग पोरीपासून पैसे घेऊन खाऊन काय त्याचं भलं होईल. जाऊ दे नाही आता बाई. तर रातच्या आले बापूजी म्हणजे तुम्ही असंही विचारा का तिथं पुरवतो म्हणून पैसे. तिथं कायले पुरवतो पैसे. आणि तुला तिथं पोरगाव आहे का नाही तर मग तिथंच जाऊन राह. त्याचा घर जवळच बनणं तिथं त्यालाच पैसा देईन तिथंच राह असं म्हणा तुम्ही कडक. तेव्हा आता सुधरण नाही तर हमेशा असंच चालत राहील. आम्ही कंजूशी करतो, लेकराले कपडे घेत नाही, स्वतः कपडे घेत नाही, खात नाही, काही नाही चांगलं आणि पैसे जमा करतो. ते तिकडे पुरवून मस्त मजा मस्ती करून आणि मग आमच्यापासून पैसे घेईन. तेही कंगाल होईल आणि त्याच्यावर आम्हाला बी कंगाल करून. तुम्ही बोला कडक बोला तुम्ही आता बाई. जरा घेऊ नका नाही तर तुम्ही दिल्या बोला ना तर मी बोलन आणि मी बोलल्याशिवाय तर राहीनच नाही. हो म्हटली मी बोलन म्हणली ना तर काय तू इलास्टिक बनवून राहिली अजून. आज लवकरच आले बापूजी, नाही तर 10 वाजता शिवाय येत नाही. आज कसे काय आले लवकरच. काही नाही वहिनी, आज थोडंसं काम कमी होतं म्हणून लवकरच निघालो तर पोहोचलो मग लवकर. असं आता कमी काम करता काय मग पेमेंट बी कमी येत असं आता. नाही तसं नाही, तसं काही नाही. काम कमी नाही करत आणि जास्तही नाही करत. पेमेंट आपलं कमी जास्त नाही होत. पॅकेज बांधलाय तेवढंच येते पेमेंट. एखाद्या दिवशी काम कमी असलं तर आपलं पेमेंट कमी होत नाही, पेमेंट तेवढंच येते. तसं काही नाही. असं मी म्हणतो का बा पेमेंट कमी येत असून तुम्हाला म्हणून तुम्हाला आता पैसा नाही राहत तुमच्यापाशी नाही बापूजी. नाही वहिनी, कोण म्हणते तुम्हाला पैसा नाही राहत. आहे मापाशी भरपूर पैसा आहे मापाशी. असं होऊच नाही शकत मापाशी पैसा नाही राहत. भरपूर पैसा आहे तर मग भावाला कोण म्हणतं. स्वतःचा जपून ठेवून भावाचा मागणं वापरणं मोठा विषय आहे. बरं आहे बापूजी लपत या तुम्ही. तुमच्यापाशी भरपूर पैसे आहेत, आमच्यापाशी नाही बा भरपूर पैसे. आम्हाला इकून तिकून आम्हाला पाजरेच आहे पैशाले. इकून तिकून निमते सुट्टेच आमचे पैसे. जपून राहतच नाही आमचे पैसे. गरीब आहे बा आम्ही. तुम्ही लपत या मग. नाही वहिनी, काय कसं बोलता वहिनी तुम्ही. काही एका घरातले आपण आहो, एका कुटुंबाची एकाची एक आहो आपण. एक लखपतीने एक गरीब असा आहे काय. सगळे आपण सारखेच आहो. आपण लखपतीच आहो, अमीरच आहो आपण सगळे, कोणी गरीब नाही. असं चांगलं आहे बा. एकाची एक हात आपले जपून ठेवा. बोला ना आत्याबाई, तुम्ही ते चुपचापच आहे. बोला ना, काढा ना गोष्ट मग आमच्या पैशाची. काय करते पैसा भरपूर आहे म्हणते ना, आमच्यापासून काऊन घेते मग. बोला ना. आहो तर भावाने जीव तर देता येईल. काय थोस नांदा लावून ठेवली तर पर लावून राहिली त्याच्या मागं. पैसा आहे ना, असं आहे ना तसं आहे ना, काम पेमेंट. जीव दे चुपचाप त्याले, मग बोलतो मी. पहिले जेवण खाऊन करू दे सगळे इले. आले तिथं बडबड करायला. चुप ठेव, टोन पण ठेव तू. माहीच टोन पण ठेवा, तुम्ही बोलूच नका आत्याबाई. मी म्हणली ना बोलतो म्हणून, तू चुप राह ना. जेवण करू दे त्याला शांततेनं. आता काहीच नको बोलू. असं काय तसं काय पर लावून राहिली फालतूचा. पान फुटले का नाही बापूजी. असं येडं लावून तेवढं विचारायला लागते. तेव्हा तर ते बोलते भरपूर पैसा आहे म्हणते. मग भरपूर पैसा असल्यावर मग धैर्याच्या बाबाला काऊन मागतला त्याने पैसे 2,000 रुपये. नाही मागायला पाहिजे तर म्हणजे आपला पैसा जपून ठेवणार, भावाचा पैसा खर्च करणं. आम्हाला नाही का लेकरं, त्याला तर लेकरही नाही. आई काऊन काय झालं. काय होय गायची बडबड सुरू हिची ललिताची. काऊन काय झालं. काय काही बोलायचं असेल तर बोल पोस्ट फटाफट. गुणू आईच्या कानापाशी. काही नाही, ते कायची भाजी करू उद्या म्हणे. ते त्याची गुणगुण सुरू आहे तिची. जेवा आरामानं जेवा मस्त.
राकेश, काय म्हणतो आई? काजलले बोला. हो तर बोला, दे आवाज तिले. काजल, ए काजल, इकडे जो आत्याबाई बोलावते. हो, राय तिथे उभी राह. आई काहून नाही, काय झालं? राकेश, एक गोष्ट विचारायची होती तुला. का तुझा पगार किती भेटते तुला आता? पगार हल्ली आता तुला पगार किती भेटून राहिला? भेटते नाही, 50,000 भेटते. काहून? हा 50,000 भेटते का? मग महिन्याचे एवढी खर्च होऊन जाते का तुझे? 50 पुरे खर्च होऊन जाते का? नाही आई. काहून? मग तुमचे पैसे खर्च होत नाही तर तुम्ही कुठं नेऊन टाकता मग पैसे बापूजी? आता जास्त नाही उरत आई, महिन्याचे आता जास्त नाही उरत, कमीच उरते, थोडेसेच उरते. पहिले उरे, आता नाही उरत जास्त. हा पाहते बाई, मी म्हटलंच ना, आता उरत नाही याच्यापाशी पैसे. तर राकेश, काय करतं मग एवढा पैसा? दोघाले लागतेच किती तुम्हाला? काय करते एवढा पैसा? कुठं उडवतो तू? काही शौक पाणी आहे का तुला फालतूचे? जास्तीचे शौक पाणी ठेवलं काय करून? आई तुलाच तर माहित आहे मी कायचा शौक पाणी करतो. काहीच करत नाही मी. येवा जावाले एवढ्या दुरून पेट्रोल पाणी लागते. लागत नाही का खर्च? आता दिवाळीचा खर्च किती झाला? महा दिवाळीचा खर्च काय खर्च केला तुम्ही बापूजी दिवाळीला? दिवाळी किराणा तर यायच्याच पैशानं भरला, आणि तुम्ही काय खर्च केला म्हणता? आणि आता अजून तुम्ही पैसे मागितले, यायले धैर्याच्या बाबाले पैसे मागितले तुम्ही. तुमचा एवढा मोठा पगार असून काऊन तुम्ही पैसे मागितले धैर्याच्या बाबाले? हे 2,000 बी नव्हते का तुमच्यापाशी? 50,000 भेटते तुम्हाला. 50,000 उडून टाकले का महिन्याचे? 50,000 उडवता काय? काय करता तुम्ही एवढ्या पैशाचा? एकटेच खर्च करता काय? आता वहिनी, आता होतेच खर्च. मी मागतलो दादाले तर मी देऊन देईन वापस दादाचे पैसे पगार आला म्हणजे. दादाला तर मी पहिलेच म्हटलं वापस देऊन देईन म्हणून. याचा काही एवढा, आता दिवाळीचा हप्ता होता म्हणून खर्च झाले पुरे पैसे. माझ्याजवळ देजा पैसे, त्याच्याजवळ देजा नको. हो, ते तर घेणारच नाही. तुम्ही उडवता आणि आम्ही पैसे देईन का तुम्हाला? माझ्याजवळ देजा 2,000 रुपये. ठीक आहे ना वहिनी, तुमच्याजवळ ते जा, तुम्हाला देईन मी, तुम्ही ठेव जा. दिवाळीचा हप्ता होता तर काय काय खर्च केला रे राकेश? दिवाळीच्या हप्त्यात एवढे 50,000 खर्च झाले का? आई तूच विचार कर, महाग किती आहे सगळं. मी घरात सगळ्यासाठी कपडे आणलो, सगळ्यासाठी कपडे आणलो, फटाके आणलो, हे ते अजून बारीक सुरीक सामान आणलोच मी घरामध्ये. तर खर्च नाही होत काय? आमच्या दोघांचे कपडे, अजून बाकीचे सगळेचे कपडे, कपड्यातच तर माझे 30,000 गेले. एवढे जणांचे कपडे घेता घेता, फटाके अजून, आणि इकडे तिकडे जावाचं पेट्रोल पाणी. मग पैसे नाही लागत काय आई? ठीक आहे बापूजी, हा हप्ता दिवाळीचा. आणि पहिले तुम्ही म्हणून राहिले पहिले वाचे, आता नाही वाचत. आता कुठं जाते तुमचे हर हप्त्याचे, हर महिन्याचे पैसे? कोणाला देता? कोणाला नाही देत वहिनी. काय कोणाला पैसा दे? मग एवढा मोठा पैसा खर्च कुठे होते बापूजी तुमचा? का असं तर नाही तुमच्या सासू सासऱ्याला तर नाही पुरत? तुम्ही काजलच्या आई बाबाला देत असाल, तेले कमी पडत असेल तर दर महिन्याला 20-30,000 तेले पुरवता तुम्ही पैसे, म्हणून तर तुमच्यापाशी पैसा नाही उरत बापूजी. काही बी बोलू नका ललिता ताई. माझ्या आई बाबाला काय देईन पैसे? माझ्या आई बाबापाशी का कमी पैसे आहे काय? तसे भिकारी नाही काय माझ्या आई बाबा? मला पैसे मागतील, त्याला नाही देत आम्ही पैसे घ्यायचे काहीतरी. काजल मी बोलून राहिलो ना, तू चुप राह. काय बोलून राहिले तुम्ही? हो नाही, हो नाही, हा हो असं तसं. काय गरज आहे? तुम्ही कमावता पैसे, तुम्ही नोकरी करता सकाळपासून एवढ्या दूर जाता, तुम्हाला यायला हिशोब देवाची काय गरज आहे? हा चला आईले द्या द्या हिशोब, ठीक आहे. पण वहिनी काल तू ताई ललिता ताई काय तुम्हाला पैशाचं विचारते? काही त्याचा अधिकार आहे तुम्हाला पैशाचं विचारायचं? तुम्ही नोकरी करा, मी नाही विचारत तुम्हाला कधी पैसा काय करता काय नाही. आणि त्याला काय गरज तुम्हाला तू पैशाची विचारायची? बोल नको म्हणता, चुप राय म्हणतात. मी पैसा विचारली नसती व काजल त्या नवऱ्याले, पण मा नवऱ्यापासून त्या नवऱ्याने पैसे घेतले म्हणून विचारून राहिले मी. मग त्याला काऊन घ्यावा मा नवऱ्यापासून पैसे? आम्ही कंजूसी करावं, गांजाव आम्ही, उली करतो आम्ही, तुम्हाला पैसे देऊ काय? तू मस्त करत जाय, मस्त 10,000ची साडी मला सांगतं, मग 10,000ची घेतली आमच्याच पासून घेताना आम्हाला सांगतं. मग घेतले तर वापस बी देईन ना. मग घेतले तर पचित घेतले का पचवून काय? तर घेतले पैसे तर पडले त्याला कमी म्हणून घेतले. काऊन घेतले? मी म्हणतो काऊन घेतले? कमी पडले तर असे कसे कमी पडले? एवढा मोठा पगार आमच्यापाशी काय खूप पैसा आहे का? तर तुम्हाला कमी पडल्यावर देऊ? आम्हाला पडत कधी कमी. आम्ही तर घरामध्ये सगळं जाणतो तरी आम्हाला कमी नाही पडत. तुम्हाला कसं कमी पडते पैसा? हा तर दिवाळीला सगळ्याला कपडे घेतले म्हणून कमी पडला. तुम्ही घेतला का? काय घेतलं तुम्ही? मला घेऊन ते घेतली अगदी साडी का बाकीच्याला घेतलं? कोणाला बी? आता आईले बी घेतलं. कायले घेऊ? आमच्यापाशी काही एवढा पैसा नाही कपडा घेत बसू सरायले. हा तर मग चुप राहा. कायले दुसऱ्याच्या पैशाचा हिशोब घेता तुम्ही? चुप राह ना तू काजल, मी बोलून राहिलो मी. तर मग फालतू आई बाबाचं नावच नाही काढायचं म्हणा. आई बाबांना अजून 1 रुपया नाही घेतला मापासून.
आई खरंच तुझ्या विश्वासनी कमावर मी कोणाला नाही देत पैसे. हिच्या आईबाबाला कायले मी पैसे देऊ. बिचारे नाही मागत मला, कधी नाही मागतलं मला. मलाच कमी पडले म्हणून मी मागतलो दादाजी. पचणार नाही, मी देऊन देईन दादाचे पैसे. ठीक आहे चल ठीक आहे. मागतले तर मागतले. नाही मी अशीच विचारत होती राकेश का बा एवढा पगार काय करतं, जरासा जपून वापरत जा बेटा. हा आता दोघा तुम्ही समोर चालून परिवार वाढन तर खर्च वाढन, म्हणून म्हणतो मी जपून वापरत जा पैसे. आज पैसा काय आज आहे उद्या नाही. आज आपण बचत करू, तोच पैसा आपल्याला उद्या कामी येईल. राकेश बेटा पाय, आपण पैशाले वाचू ना तर उद्या चालून पैसा आपल्याला वाचवून बेटा. म्हणून म्हणतो भूल करायचं नाही. ते काय व काजल तू बी हा तोंड पटर चालवतं. आणि 10 20 हजाराच्या साड्या ते बंद कर. अरे राकेश एवढ्याला साड्या घेऊ नको इले बिलकुल. 500च्या वर तर साडी नको घेऊ. घालायचीच आहे ना, अंगानेच घालायची आहे ना, का लोकांना दाखवायची आहे. 10,000 तसंच येते ना, 500 तसंच येते. 500च्या वर तर साडी नको घेऊन पुरा पैसा जमा कर बिलकुल. मागाने लागला पाहिजे कोणाला दुसऱ्याला. आई दुसऱ्याला मागतलो काय, मा दादाले मा भावालेच मागतलो ना. हो त्या भावालेच मागतला बरोबर आहे. तरी पण आपला पैसा जपून वापरत जाय आता याच्या पुढं. काय म्हणतो राकेश, तिकडे यवतमाळात जरासं घर झालं पाहिजे. इथे घर आहे आपलं, तिकडे झालं पाहिजे. जिकडे तिकडे आपली प्रॉपर्टी असली पाहिजे. तर प्रॉपर्टीचा भाव किती वाढणार आहे समोर चालून. तेच आपल्याला बसून खाणं होते. मग असं समजा समोरचा विचार करा तुम्ही, आत्ताचा विचार करू नका, समोरचा विचार करा. खा प्या मजा करा, पण एवढं उलवूल नका करा. एवढं पाण्यासारखा पैसा नको तुम्ही वाहा. काय राकेश याच्या पुढे लक्ष ठेव. ठीक आहे आई, आता झोप येते मुले, झोपू. झालं असं तर अजून काही विचारायचं वहिनी, काही विचारायचं आहे का अजून? नाही बापूजी काही नाही विचारायचं होतं. माय फक्त एवढंच म्हणणं होतं, काय आत्याबाई जसं म्हणते का पैसा जपून वापरा, तसंच माय बी म्हणणं होतं. याला त्याला पैसा नको वाटा. फक्त आपण कमाई करतो तर आपल्यासाठीच करतो, आपल्यासाठीच जपून ठेवा, आपल्या लेकरा बारासाठी जपून ठेवा. समोरचा काळ कोण पाहिला कसा येते काय येते, कोणी कामी नाही पडत. मग म्हणून म्हणतो बापूजी पैसा जपून वापरत जा, बचत करत जा. बरं ठीक आहे वहिनी, झोपा आता.